नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण हे बघा मोठं वांगं घेतलेलं आहे आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहे ना. आपण वांग्याचं लजानिया करणार आहोत, म्हणजे बैंगन लजानिया बनवणार आहोत. तर चला, तर ह्या ज्या मिरच्या आहेत त्या 4 मी पाण्यामध्ये घातलेल्या आहेत या सॉफ्ट होण्यासाठी. आपण त्याला 15 ते 20 मिनिटं ह्या पाण्यामध्ये ठेवून देऊया. ते बघा आपल्या ज्या मिरच्या आपण अर्धा एक तास झालं भिजत टाकलेल्या एकदमच सॉफ्ट झालेल्या आहेत. आणि त्यांना काढून आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. आणि ते मी लसूण घेतलेलं आहे, हे बघा. तर लसूण ही आपल्याला यात घालायचे आहे आणि मिक्सरला आपण बारीक करून घेऊया. तर चला, ते बघा आपण मिक्सरमध्ये चांगलं याला वाटून घेतलेलं आहे आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण घालणार आहोत मीठ घालणार आहोत. 1 चम्मच मी मीठ घातलेलं आहे यामध्ये. आणि लगेचच आपल्याला यामध्ये 1 पळी तेल घालायचं आहे. तुम्ही याला वांग फ्राय सुद्धा बोलू शकता. ते बघा इथे मी अर्धी पळी तेलाची घातलेली आहे. चांगलं आता आपण याला मिक्स करून घेऊया, चांगलं एकजीव करूया. तर हे बघा हे जे आपलं वाटण आहे ते आपण चांगलं आता मिक्सरमध्ये करून आपण त्यामध्ये मीठ आणि तेल घातलं होतं थोडंसं. आणि हे वांग जे आहे ते आपल्याला चांगलं असं उभं चिरायचं आहे. ते बघा वांग जे आपलं आहे ते चांगलं आपण हे बघा अशा जाळीने आपण कापून घेतलेलं आहे. आणि मी अर्धे इकडे ठेवलेलं आहे पाण्यामध्ये, जेणेकरून तो काळा नाही पडावा म्हणून कापून घेतलेला आहे. तर हे बघा चांगलं असं आपण त्याला असं चिरून घेऊया. असे पूर्ण चिरायचं नाही आहे आपल्याला, फक्त असे काप मारायचे आहेत. तर असे आपल्याला चांगले असे काप मारून घ्यायचे आहेत. ते बघा असे. तर याला पण आपण तसंच करून घेऊया, सेम असे काप मारून घेऊया. ते बघा असे चांगले काप मारून घेतलेले आहेत. आणि इकडे पण बघा चांगले काप मारून घेतलेले आहेत. आणि आपण इकडे तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण तेल ठेवूया गरम करण्यासाठी. आणि तेल गरम इकडे होत आहे तोपर्यंत आपण इकडे यामध्ये आपल्याला आणखीन शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे थोडासा. शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे यामध्ये 2 चम्मच. आणि यालाही चांगलं मिक्स करून घेऊया. तोपर्यंत आपल्या इकडे तेल जे आहे ते गरम होत आहे. ते बघा लावून झालेलं आहे, सगळं मिक्स करून झालेलं आहे ना. आता आपल्याला लगेच असं लावून घ्यायचं आहे, पूर्ण वांग्याला असं लावून घ्या. जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. बघा पुन्हा असं लावून घ्या. मागच्या साईडला पण आपल्याला लावायचं आहे. हे बघा आपण चांगलं लावून घेतलेलं आहे मसाला. लगेचच आपल्याला या तेलामध्ये घालायचा आहे. आणि गॅस हा आपल्याला कमी करायचा आहे आणि यावरती थोडं झाकण ठेवायचं आहे. पण आपण तसंच लावून घेऊया, परत सेम तसंच लावूया आपण. खूप सोप्या पद्धतीत आहे आणि कमी किमतीमध्ये बनून जाते हे. जर आवडली असेल माझी रेसिपी पूर्ण बघा आणि एकदा तरी करून बघा आणि खाऊन बघा, खूप छान लागते. ते तुम्ही डाळ भातासोबत, चपातीसोबत, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. चला तर आपण असे सगळे लावून घेऊया. चला आपण बघूया. बघा मस्त ह्या बाजून फ्राय झालेला आहे. आता ह्या बाजून करून घेऊया फ्राय. गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे, नाहीतर ते जळून जाईल. तर हे बघा आपले झालं आहे. आपण याला लगेचच असं काढून घेऊया. आणि त्यानंतर हे जे
त्यानंतर हा जो आहे दुसरा तोही आपण यामध्ये घालत आहोत। हे बघा, यालाही आपण असं चांगलं यामध्ये घालूया। पुन्हा याला पण आपण तसंच थोडं झाकण ठेवूया। चला, हे पण आपण चांगलं फ्राय झालेलं आहे, यालाही आपण काढून घेऊया। तर हे बघा, तुम्हीही हे करून बघा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।